एक बातमी ऐकली, जो नाशिकचा भोंदू बाबा खरात त्याच्याबद्दल. कोण त्याला कॅप्टनही म्हणतं. असा तो खरात यानं भक्तीचा वापर करून लोकांच्या भावनेशी खेळून अनेक महिलांच्यावर अत्याचार केला. तो अत्याचार करायचा म्हणजे कसं, तो त्यांना असं काहीतरी द्रव द्यायचा आणि त्या ज्या टायमाला ते बेशुद्ध वगैरे होतील किंवा थोडेफार शुद्ध हरपतील, अशा अवस्थेत तो त्यांच्यावरती अत्याचार करायचा. तो त्यांच्यावर अत्याचार करत होता. म्हणजे विचार करण्याजोगी गोष्ट आहे, की तो त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि याचे तो व्हिडिओ बनवून ठेवायचा. मग हा व्हिडिओ नक्की का बनवत असेल? तर याचा हेतू सरळ आहे, की त्यांना तो ब्लॅकमेल करू शकेल आणि नंतर पुन्हा त्या व्हिडिओचा वापर करून त्यांच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार करू शकेल. हाच त्याचा हेतू असणार आहे. आणि त्याने हे केलं. त्याचे व्हिडिओ सापडले आता. आणि मला त्यावरतीच बोलायचं आहे थोडं. हां, त्या बाबानं कसं काय केलं याबद्दल नाही मला बोलायचं. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, की भारतीय समाजात एक मोठा भ्रम आहे. तो म्हणजे चमत्कार. आणि तो या चमत्काराच्या मागे लागून ना हजारो वर्षापासून मार खात आलाय. पण तो सुधारायचं नावच घेत नाही. म्हणजे यांना एवढं समजत नाही, की असा चमत्कार असू शकतो का? एखादा माणूस तुम्हाला चमत्कार दाखवायचा प्रयत्न करतो. खरंच त्याच्याकडे चमत्कारिक शक्ती असू शकतात का? एवढ्या विवेक बुद्धीचा सुद्धा वापर करत नाहीत. इतिहासात एखादं उदाहरणच देऊन सांगायचं झालं, तर भवानी मातेचं मंदिर एक जागृत मंदिर मानलं जातं. जागृत देवस्थान मानलं जातं. पण जेव्हा अफजल खान आला, तेव्हा भवानी मातेची मूर्ती आणि तिथले पुजारी वाचले का? अजिबात नाही ना. का झालं बरं असं? कारण चमत्काराच्या पाठीमागे लागलेली ही दुनिया आहे ना, स्वतः काही चमत्कार करायला तयार होत नाही. मग ती मारली जाते किंवा गुलाम बनली जाते. का? कारण त्यांना असं वाटतं, की काहीतरी चमत्कार व्हावा आणि एखादे छत्रपती शिवाजी महाराज किंवा एखादे संभाजी महाराज या भूमीवरती पुन्हा अवतरित होऊन यावेत किंवा कृष्ण किंवा राम किंवा भगवान हनुमान हे जन्माला यावेत. म्हणजे काय होतं, ते तुमच्यासाठी लढतील आणि बाकी यांना चमत्कारच हवा. आणि हे चमत्काराच्या पाठीमागे लागण्यामुळं हे अशा पाखंडी माणसाच्या नादाला लागून आयुष्य संपवून टाकतात. देवाला चमत्कारच करायचा होता, तर त्यानं अर्जुनाला भगवद्गीता सांगायची गरजच पडली नसती, की ही लढाई तुझी आहे, लढ म्हणून. भगवान कृष्णांना एक सेकंद लागला नसता कौरवांची पूर्णपणे सेना नष्ट करायला. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी चमत्कार नाही केला कुठला. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, तू लढ. अर्जुन लढला, युद्ध जिंकला. पण तरीही आपण अशा भोंदू बाबाच्या नादाला लागतो आणि काहीतरी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि नेमकं इथंच आपलं चुकतं. हे चमत्कार दाखवत नाहीत, हे आपलं शोषण करतात. हाच बाबा आहे असं नाही, याच्यासारखा म्हणजे हाच बाबा आहे असं नाही, दुसरा एखादा भोंदू बाबा असो. तुम्ही कशासाठी जाता त्यांच्याकडं? की घरात सुखशांती नाही, पोरगं दारू पितंय, नवरा सुधारत नाही, दारू पिऊन रोज मारहाण करतो तुमचा नवरा किंवा लग्न जमत नाही किंवा एखाद्याला मुलगा होत नसेल ना, असे सामान्य प्रश्न घेऊन ही लोक जातात. बरोबर की नाही? मग तो तुम्हाला काहीही करायला लावतो आणि काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्या जीवनात लगेच प्रकाश पडावा अशी अपेक्षा असलेले लोक असतात ना, यांच्याकडून काहीही करून घेता येतं. कोणी यांना ना बोकड कापायला सांगतं,
तर कोणी कोंबडा, तर काही नालायक तर नरबळीसुद्धा सांगतात. नरबळीसुद्धा द्यायला सांगतात. त्यात अजून एक काही नवस करतात, की माझं हे काम पूर्ण झालं तर तुला बोकड कापीन, बोकड कापून नैवेद्य दाखवेन. म्हणजे दुसऱ्याचा जीव घेऊन तुमच्या घरात शांती येईल का? याचा विचार सुद्धा थोडाफार करत नाही माणूस. म्हणजे थोडे समजायला पाहिजे ना, की स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा म्हणजे आपल्याला सुख भेटेल, असं भेटत नसतं. ते तो जो प्राणी आहे ना, जेवढ्या यातनेनं मरतो ना आणि त्याला जेवढा त्रास होतो ना, तेवढा तुम्हालाही भोगावा लागतो. हे विसरू नका. वाटतं, त्यावेळेस वाटतं, की बाबा मी बोकड कापलं, मी या देवाला बळी दिला, आता माझ्या घरात सुख येईल. नाही येत. आयुष्याची वाताहत व्हायला सुरुवात होते. तरीही तो माणूस हे करायला तयार होतो. का होतो माहिती आहे का? तो स्वतःची बुद्धी वापरत नाही. हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, याच्यामध्ये फरक करायला तो विसरून जातो. त्यावेळी काय होतं, डोळ्यावर पडदा पडलेला असतो. हे फक्त भोंदूबाबाच्या सानिध्यात आल्यानंतरच होतं असं नाही. बाकी पण असे टाकतात. कोणी तुम्हाला लग्न जमत नसेल, तर मंगळ आहे म्हणून सांगेल किंवा राशीत गुरु आहे म्हणून किंवा घरात शांती नसेल, तर एखादी पूजा करायला सांगेल. हे पण भीतीवरतीच आधारित आहे. मला सांगा, तुमच्या घराची वास्तुशांती झाली म्हणून तुमच्या घरात शांती आली का? असं झालंय कधी, की एखाद्याच्या घरात मोठी वास्तुशांती घातली तर त्याच्या घरामध्ये सुखशांती येते? अजिबात येत नाही. कारण आपण कधी समजूनच घेतलं नाही वास्तुशांती म्हणजे काय, नक्की काय. काहीच नाही. आम्हाला भटाने सांगितलं, आम्ही पूजा घातली, बस एवढंच चालू आहे. आम्ही कधी समजून घेतलंच नाही की चमत्कार नक्की असतात की नाही, याच्यावरती विचार करायला हवा ना. जर त्यांच्याकडे चमत्कार असते, त्या लोकांच्याकडे, ह्या बाबा भोंदू वगैरे यांच्याकडे चमत्कार असते, तर त्यांनी तुमच्याकडे पैशाची मागणी का केली असती? कशाला केली असती? ते तुम्हाला भीती दाखवून लुटतात. पश्चिमेकडले देश ना कधी चमत्काराच्या पाठीमागे लागले नाहीत. त्यामुळे ते प्रगत आहेत. असं नाही की तिकडे नव्हती, तिकडे सुद्धा अंधश्रद्धा होती, आपल्यापेक्षा जास्त खतरनाक. पण काळानुसार ते बदलले. पण भारतीय नाही. ते आजही अशा चमत्काराच्या नादात असतो. त्यामुळे त्याला काय वाटतं, काहीतरी होईल, बाबांना भेटलो म्हणजे मूल होईल. मूल होणं असं कुणाच्या हातात असतं का हो? तुम्हाला मूल द्यायचं. निसर्गाची ताकद प्रत्येकाच्या हातात नाहीये. ज्या व्यक्तीला स्वतःचं भूत, भविष्य आणि वर्तमान माहीत नाही, ज्याला स्वतःचा मृत्यूसुद्धा माहीत नाही, तो दुसऱ्याला मूल देईल. वाटतं असं? घरात शांती देईल, असं होईल? अजिबात होणार नाही. आणि अशा लोकांच्या नादाला लागून ना स्वतःच्या जीवनाची वाट लावून घेतात. मग असा एखादा भोंदू असतो ना, तो महिलांच्या इज्जतीवरती हात घालतो. आणि हा एकदाच घालून थांबत नाही. हे लक्षात घ्या, तो एकदाच घालून थांबत नाही. मी एका न्यूज पोर्टलवरती या बाबाबद्दल वाचलं. एका महिलेवरला वारंवार बोलवून तिच्यावर अत्याचार केला. पण ती बोलू शकली नाही किंवा किंबहुना तिने विरोध पण केला नाही. कारण काय असेल? कारण सिंपल आहे, की महिलांना आपण पहिलंच सांगितलेलं आहे, बदनामी झाली तर मुलीची इज्जत जाते. मग कोणी साथ देत नाही. फक्त इज्जत वाचवण्याच्या नावाखाली तिचा छळ सुरू होतो किंवा तिला धमकी दिली जाते. तुझला हा जो व्हिडिओ व्हायरल करेन, म्हणजे तिला तिच्या इज्जतीची भीती दाखवून वारंवार तिची इज्जत लुटली जाते. त्यासाठी यांनी पहिल्यांदाच विरोध करायला हवा. जर यांनी पहिल्यांदाच विरोध केला असता तर एवढं झालं नसतं. पण तुम्ही चमत्काराच्या मागे न लागता पुरुषार्थ करायला तयार असता तर असं झालंच नसतं. त्यामुळे म्हणतोय, नका चमत्काराच्या नादी लागून आयुष्य वाया नका घालू. शोषणाचे बळी पडू नका. यात शक्यतो महिला बळी पडतात. कारण काय, त्यांना भीती दाखवून बळी पडणं सोपं असतं, कारण त्या भावनिक आहेत. महिला सगळ्यात जास्त भावनिक असतात, म्हणून सगळ्यात जास्त त्या भक्ती करतात, पूजा अर्चना करतात. त्यांचा हेतू योग्य आहे, पण तिची दिशा वेगळी आहे. दिशा चुकीची आहे, हेतू योग्य आहे. भक्ती ही त्यांच्यात आहे, पण त्या भक्तीला योग्य दिशा देण्याचं काम हे त्यांच्या घरच्यांचं पण आहे.
त्यासाठी त्यांना धर्मग्रंथापर्यंत आणण्याची गरज आहे. जेव्हा ते ग्रंथ वाचतील तेव्हा त्यांना समजेल ना भक्ती नक्की करायची काय आहे आणि भक्ती कशाला म्हणतात. आणि जेव्हा त्यांना हे समजेल तेव्हा अशा या भोंदूंच्या नादी लागणार नाहीत त्या. अजून एक बोलायला गेलं तर म्हणता येईल की या बाबासोबत बरेच राजकीय पुढारी यांनी फोटो काढलेत. हे बघा, पुढारी फोटो काढायला आलेत, त्यांना बाबामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून थोडी ते आलेत तिथं. त्या बाबाच्या पाठीमागे जी आंधळी जनता आहे ना, जी उभा राहिली, त्या जनतेसाठी ते तिथं आलेत. त्यांना मताशी घेणं देणं आहे, जनतेशी घेणं देणं नाही. त्यांना माहिती असेल हा बंधू आहे, तरी ते तिथं उभा आहेत. का? त्यांना मतं हवेत. आसाराम असो नाही राम रहीम असो, किंवा तुम्हाला आता वाटतं की हा नाशिकचा बंधू असो, सगळ्यांसोबतच नेत्यांचे फोटो तुम्हाला कॉमन दिसतील. का असतात? त्यांना मतं हवीत. म्हणून नेत्यांचा स्वार्थ नेत्यांना पूर्ण करायचा आहे आणि जनता तिकडे त्या बाबाकडे कशासाठी आली आहे? जी जनतेच्या स्वार्थासाठी, जनता स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे गेलेली, त्यांना काहीतरी हवं आहे त्याच्याकडून, आणि नेते नेत्यांच्या स्वार्थासाठी. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा? जेव्हा आपण समोरून जाऊन स्वतःला लुटू देतो, म्हणजे याला काय म्हणाल सांगा बरं? जसे एखादा तुम्हाला सांगतो की बाबा तुझे पैसे एका रात्रीत डबल करतो, आम्ही काय म्हणतो? अरे वा, किती छान. एका रात्रीत डबल म्हणल्यानंतर आपण काय करतो? त्याला पैसे देतो. आणि तो म्हणतो की उद्याच्याला हे पैसे डबल करून देतो. उद्या तो व्यक्ती आणि ते पैसे दोन्ही तिकडे. तुम्हाला सकाळी कळतं तुम्ही ठगले गेले आहात, म्हणजे तुम्ही लुटले गेले, हे तुम्हाला सकाळी कळतं. मग यात दोष कोणाला द्यायचा? आपण आपले स्वार्थ बाजूला ठेवून विचार केला का? नाही. तुमचा विश्वास कोणावरती? तुमचा देवावरती नक्की विश्वास आहे का? आणि जर असेल तर तो देईल की तुम्हाला मूल? जर द्यायचे असेल तर नाही. नाही, पण कशाला जबरदस्तीनं मुलाची अपेक्षा ठेवता? घरात काही वाईट व्हायचंच असेल ना, ते होईलच. ते तुमच्या रोखण्यानं आणि पूजा करण्यानं रोखणार नाही. आणि जर होणार नसेल तर ते होणारच नाही. तुमच्या हातात काहीच नाही, तुम्ही रोखूही शकत नाही. जर एवढंच असतं तर प्रभुरामाला स्वतःचा वनवास नसता का रोखता आला? सीतेचं हरण नसतं का रोखता आलं? जे प्रारब्धात लिहिलं ते होणार. कुठल्या भोंदू बाबाच्या संपर्कात येण्यानं तुमच्या जीवनातलं दुःख कमी होईल ही अपेक्षा सोडा. रामाला चुकलं नाही, प्रभू राम होते ते, त्यांना चुकलं नाही, मग तुम्हाला कसं काय चुकल? आलेल्या परिस्थितीला सामोरं जा. उगाच ह्या शॉर्टकटच्या नादाला लागला ना, गडबडून जाते. कोणताही चमत्कार होईल ही अपेक्षा सोडा. नाही होणार कोणताच चमत्कार, कधी ह्या जीवनात नाही होऊ शकत. हे तेव्हा होईल ना, हे कधी होईल? जेव्हा तुम्हाला देव म्हणजे काय, पूजा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. कारण जर तुम्हाला अर्थ माहीत नसतील ना, तर कोणतीही पूजा तुमच्या कामी येणार नाही, कोणताही मंत्र तुमच्या कामी येणार नाही, कारण त्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही ना. त्यामुळे म्हणतोय की चमत्काराच्या नादाला लागून स्वतःचं वाटोळ करून घेऊ नका. असे अनेक येतील तुम्हाला लुटतील, पण तुम्ही नेहमी खऱ्या संतांना सोडून काय करता? नालायकांच्या नादी लागता. त्यामुळे विचार करून संत निवडावा, पण चमत्काराची अपेक्षा त्याच्याकडून पण ठेवू नका. कारण कसं आहे, प्रकृतीचा नियम आहे आणि तो बदलण्याची ताकद कुणातच नाही. चमत्कार म्हणजे भीती दाखवून त्यांना जे हवं आहे ते तुमच्याकडून करून घेणं, यालाच चमत्कार म्हणता येतो. चमत्कार म्हणजे दुसऱ्याला येड्यात काढण्याची कला. असं काही चमत्कार नसतात. हे तुम्हाला लुटण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे म्हणतोय अशा भोंदूबाबांच्या नादी लागू नका. हे भोंदू बाबा तुम्हाला लोभात, मोहात बळी पाठवून तुमच्या घरातली दुःख दूर करण्याच्या नावाखाली तुम्हाला लुटतात. बरं, हे एवढेच दुःख दूर करणारे आहेत तर तुमच्याकडून पैशाची मागणी केलीच नसती ना. ह्यांना आधी पैसे द्यावे लागतात. आधी ते तुमच्याकडून पैसे बरेच काय 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 काढून घेतात आणि त्या बदल्यात तुम्हाला सुख देण्याची इच्छा ठेवतात. आणि आपल्यातले भोळे भावडे लोक ना, यांना धर्म माहीत नाही, यांनी धर्मग्रंथ कधी वाचले नाहीत, कधी हे देवाच्या जवळ म्हणजे त्या परमेश्वराच्या सानिध्यात कधी गेलेच नाहीत. ह्यांना जन्मल्यापासनं जेव्हा जन्मले तेव्हापासून यांना एकच सांगितले, देवासमोर मूर्ती दिसली हात जोडायचे. ग्रंथ उचलायला यांना शिकवले नाहीत. यांना कधी मंदिरात आरती करताना टाळ्या वाजवायला शिकवले, आरती का करायची कधी शिकवलं नाही. यांना पूजा करायला शिकवलं. पूजाच्या नावाखाली
फक्त घरात जे चाललंय कर्मकांड तेवढंच शिकवलं, पण कधी ग्रंथ उचलायला शिकवले नाहीत. जोपर्यंत तुम्ही हातात ग्रंथ घेणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही अशा ह्या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकत राहणार. ज्या व्यक्तीनं धर्मग्रंथ उचलले, तो सर्वश्रेष्ठच बनला. आणि जर खरंच तुम्हाला धर्म जाणून घ्यायचा आहे, देव जाणून घ्यायचा आहे, तर भोंदूबाबाची गरज नाही आहे. संत कबीर आहे, तुकाराम आहे, ज्ञानेश्वर आहेत, खूप आहेत. जनाबाई आहे, जनाबाई आहे, बहिणाबाई आहे, खूप आहे. ज्यांची नावं घेता घेता थकून जाऊ आपण, एवढे नावे आहेत. रमण महर्षी आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. श्रेष्ठात श्रेष्ठ संत होऊन गेलेत. संत कबीरांसारखा इतका महान संत होऊन जाऊन सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत जर पोचता येत नसेल, त्यांची त्यांना वाचता येत नसेल, तर कसं व्हायचं या समाजाचं? हे जे संत आहे त्यांनी जन्माला आल्यानंतर तुम्हाला यासाठीच, त्यांनी जागृत करण्यासाठी, भक्ती काय हे सगळं सांगण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं. थोडं त्यांच्या जवळ जावा. भोंदूंच्या जवळ जाऊन स्वतःच्या शरीराची विटंबना करून घेण्यापेक्षा कधीतरी अशा महान संतांच्या जवळ जा, की ते संत म्हणजे अमृत आहे, अमृत. अमृत म्हटलं तरी चालेल, की त्यांचे विचार इतके थोर आहेत, की लोखंडाला पारसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंड सुद्धा सोन्याचं होतं ना, त्याप्रमाणे त्यांचं ज्ञान आहे, की तुम्ही त्यांच्याजवळ गेले तर नक्कीच तुम्ही लोखंडाचं परीस झाले, म्हणजे लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ती परीस आहे. ते संत म्हणजे साधे नाही आहेत, ते परीस आहेत. आणि तुम्हाला त्या परिसाच्या जवळ जावं लागेल. जेव्हा तुम्ही त्या परिसाच्या जवळ जाल ना, तेव्हा नालायकांच्या नादी लागणार नाही, या लोकांच्या नादी लागणार नाही. आणि जेव्हा तुम्ही या लोकांच्या नादी नाही लागणार, तेव्हा तुम्ही तुमचा विकास आणि तुमच्या चेतनेचा विकास कराल, जेणेकरून तुमच्यात भक्ती निर्माण होईल. आणि ती भक्ती साधीसुधी नसेल, ती मीराबाईसारखी असेल, ती संत रोहिदासासारखी असेल, खूप श्रेष्ठ.